इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण संवाद साधणार आहोत छत्रपती संभाजीनगर येथील जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेतील सेवानिवृत्त प्राध्यापिका मंगल देवरोरू भोजने यांना. आणि आपण आज त्यांच्याकडून सिंचन व्यवस्थापनातील संगणकाच्या वापराचं महत्त्व याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, सुरुवातीला आपलं शिक्षण आणि नोकरी याविषयी जरा सांगा. शिक्षण म्हणलं तर मी छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी सिव्हिल ही पदवी 1982 साली प्राप्त केली. बर. मी 1988 साली पुणे विद्यापीठातून गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून एमई हायड्रॉलिक इंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त केलेली आहे. अच्छा. आणि तशी मी मेंबर ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स आहे. बर. आणि माझं या बाबतीत जे आहे ते प्रशिक्षण वगैरे ऍक्टिव्हिटीज ह्या चालू असतात. अच्छा. सर्व्हिस तुम्ही कुठे केलीत? मी जल व भूमी या संस्थेमध्ये 1982 सालापासून कार्यरत आहे. अच्छा. आणि 2019 मध्ये मी तिथून सेवानिवृत्त झाली. अच्छा. सेवानिवृत्तीनंतर सिंचन क्षेत्रातील योगदानाबद्दल काय सांगाल? सेवानिवृत्तीनंतर म्हणलं तर मी तशी शेतकरी कुटुंबामधून आहे बर. लग्नानंतर. हा. आणि आमच्याकडे शेती आहे. अच्छा. जायकवाडीच्या लाभक्षेत्रामध्ये आमची शेती येते. बर. आणि आमची एक पाणी वापर संस्था आहे. त्याने मी मधनं माझ्या भेटी देत असते. आणि तिथल्या ज्या बैठका होतात त्यामध्ये माझा सहभाग असतो. मॅडम, वाल्मी संस्था आणि महिलांचा सिंचन व्यवस्थापनेतील वाढता सहभाग याविषयी काय सांगाल? वाल्मी संस्था 1 ऑक्टोबर 1980 साली स्थापन झाली. आणि तिचा उद्देशच मुळात असा होता की सिंचन प्रकल्पावरती आपल्या राज्यामध्ये बराच खर्च झालेला आहे. आणि एवढा खर्च करून या सिंचन क्षमता जी आपण वाढवली आहे तर त्याचा योग्य वापर होऊन लाभ क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त कृषी उत्पादन वाढावे या दृष्टीने आपल्या जो कर्मचारी वर्ग आहे सिंचन खातील त्यांना प्रशिक्षण देणे हे उद्दिष्ट या संस्थेचं होतं. पण आता शेती व्यवसायामध्ये महिलांचा सहभाग हा पिकांच्या लागवडीपासून वीज हंगामापर्यंत हा खूप मोठा सहभाग महिलांचा असतो. त्यामुळे महिलांना यातून आपल्याला वगळता येत नाही. त्यामुळे आम्ही महिलांना सुद्धा प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही या संस्थेमध्ये करत आलेलो आहे. नेमकं कशा पद्धतीचं प्रशिक्षण तुम्ही महिलांना देता? म्हणजे महिला जसं काम जरी खूप करत असल्या तरी त्या मोकळेपणाने बोलत नाहीत. आम्ही त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधून त्यांच्या अडचणी काय आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि सिंचनामध्ये जे आहे सिंचन व्यवसायामध्ये इथे म्हणजे शेती व्यवसायामध्ये त्यांचा सहभाग हा फक्त कामापुरता नसून त्या मालाला बाजारपेठी कशा उपलब्ध होतील, त्यांच्या बचत गटाच्या दृष्टीने त्या काय करू शकतात, म्हणजे अशा प्रकारे थोडंफार शिक्षणाच्या बाबतीत त्या कशा पुढे येऊ शकतील त्या दृष्टीने त्यांच्याशी आम्ही संभाषण करत असतो. अच्छा. आत्ताच तुम्ही म्हणालात की बचत गटामार्फत सुद्धा तुम्ही त्यांचा सहभाग वाढवताय, तर बचत गट कशा पद्धतीने कार्यरत आहेत काय सांगाल याबद्दल? आपल्या याच्यामध्ये समाजामध्ये बचत गटाची योजना जी आहे ते काही सामाजिक कार्यकर्त्या ज्या आहेत त्या करत असतात. आणि महिलांना त्या बाबतीत जागा करून जे काय असेल त्यांची पुंजी बरोबर कशी त्यांना बँकेमध्ये ठेवता येईल, बँकेचे व्यवहार कसे केले जातात याबद्दल कल्पना देतात. बरोबर. संगणकाचा सिंचन प्रणालीमध्ये नेमका वापर कसा केला जातो? तर या बाबतीत म्हणलं तर माझ्या सेवा कालावधीमध्ये माझ्या पहिल्या दिवसापासून मला संगणकावरती बसण्याची संधी मिळाली. बर. आणि तसं म्हणजे मला संगणकाचं कुठलेही प्रशिक्षण नसताना मी स्वतः संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी अभ्यास करून संगणक प्रणाली विकसित करत गेले. आणि त्या आधारावरती आम्ही जे आहे ते दरवर्षी कमीत कमी 2 वेगळे असे संगणक प्रशिक्षण वर्ग आमच्या संस्थेमध्ये घेत आलो. याशिवाय दीर्घकालीन प्रशिक्षण वर्गामध्ये सुद्धा एक विषय हा संगणकाचा असायचा. आणि यातून आम्ही जे आहे ते आपल्या जलसंपदा विभागामध्ये ही जे संगणक संस्कृती कशी विकसित करता येईल या दृष्टीने आम्ही नेहमी प्रयत्नशील राहिलेलो. अच्छा. नेमकं सिंचन प्रणालीमध्ये काम कसं चालतं संगणकाचं? संगणकाचं म्हणलं तर तिथे आपले सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकांच्या पाण्याची गरज काढण्यापासून ते जमीन सपाटीकरण, नंतर अर्थवर्क कॅल्क्युलेशन, नंतर मेजरिंग डिझाईन, सिलेक्शन वगैरे या दृष्टीने आम्ही जे आहे ते सिंचन व्यवस्थापनामध्ये आवश्यक असलेल्या
संगणक प्रणाली आम्ही विकसित केल्या अच्छा. आणि त्या विकसित प्रणाली कशा वापरायच्या या दृष्टीने सुद्धा माहिती आम्ही प्रशिक्षणार्थींना देत आलो. अच्छा. आणि त्याचा वापर जो आहे तो जलसंपदा विभागामध्ये आजपर्यंत केला जातोय. अरे वा. मग हा वापर केल्यानंतर नेमका काय फरक जाणवला? कामाची गती वाढली आणि जे अधिकारी वर्ग वगैरे आहेत त्यांना प्रशासनाकडे जरा जास्त लक्ष देता आलं. बरोबर. म्हणजे तांत्रिक विषयात ते जरी पारंगत असले तरी प्रशासनामध्ये काम करत असताना थोडस प्रशासनासाठी वेगळा वेळ मिळायला पाहिजे अधिकाऱ्यांना, यासाठी ते उपयुक्त झालेलं आहे. मॅडम, छत्रपती संभाजीनगरमध्ये सिंचन सहयोगचे कार्यालय, तर सन 2000 पासून ह्या कार्यामध्ये तुमचा सहभाग कसा आहे? ऍक्च्युली मॅडम, आम्ही आमच्या संस्थेतल्या जे काही आमच्या दैनंदिन कार्यक्रम असायचे त्यामध्ये खूप व्यस्त असायचो. तरी पण आम्ही सिंचन सहयोगाच्या तर्फे घेण्यात येणाऱ्या सिंचन परिषदा ज्या आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आणि आमचे जे तांत्रिक विषयावरचे जे शोधनिबंध असायचे त्याचं सादरीकरण आम्ही त्या परिषदांमध्ये करत आलेलो. बरोबर. आता कसं असतं, तुम्ही आता म्हणालात की शेतकरी महिला किंवा शेतकरीच एकूण जे आहेत त्यांच्यासाठी ह्या संगणकाच्या प्रशिक्षणाचा खूप उपयोग झालेला आहे, पण एकूण खर्चाची आपण बाजू बघितली तर खूप फरक पडतो का त्यासाठी? माहिती जी आहे ती ताबडतोब उपलब्ध होऊ शकते आणि बाजारपेठाही यांना मिळू शकतात शेतमालासाठी. आणि शेतकऱ्यांना एकूणच ते फायद्याचं झालंय, आपल्याला सगळीकडे दिसतच आहे. शेतकरी वर्ग सुद्धा या बाबतीत जागरूक झालेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सगळीकडे होतोय आता. बरोबर बरोबर. म्हणजे जरी यासाठी खर्च थोडाफार वाढला तरी त्यांचा बघितलं तर फायदा हा जास्ती आहे. होतो ना. महिला आणि जलसाक्षरता याबद्दलचा तुमचा काय अनुभव आहे? आता स्वयंपाकघरामध्ये महिलांचं जर पाहिलं तर पीठ मळत असताना आपण पीठाला पाणी जास्त झालं तर काय परिस्थिती होती, कमी पडलं तर काय परिस्थिती होती. त्यामुळे पाण्याचा कसा वापर करावा, अगदी स्वयंपाकात असू दे किंवा शेती व्यवसायात असू दे, पाणी किती कसं मोजून द्यावं ही आवश्यक आहे. तेवढंच पाणी पिकांना दिलं गेलं पाहिजे. हे काही स्त्रियांना वेगळं सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण त्या म्हणजे त्यांना ती माहिती असतेच. बरोबर. त्यांचा पाण्याशी फार संबंध येत असतो. आपण सांगायला जाणं म्हणजे मासा जो असतो त्याला काही पाण्यात पोहायला शिकायची काही आवश्यकता नसते. तरी पण मनुष्य प्रवृत्ती जी आहे ती एखादी गोष्ट जास्त प्रमाणात उपलब्ध झाली तर त्या ठिकाणी नासाडी, अपव्यय हा होण्याची शक्यता असते. अगदी बरोबर. टाळण्यासाठी शक्यतो घनमापन पद्धतीने पाणी पुरवठा हा केला पाहिजे. मग तो पिण्यासाठी पाणी असू दे किंवा सिंचनासाठी असू दे किंवा औद्योगिक वापरासाठी असू दे. बरोबर. आणि पुरवठा हा घनमापन पद्धतीनेच व्हायला हवा. तसं सिंचन कायद्यामध्ये पण तशी तरतूद आहे. अच्छा. जलप्रदूषण, जलसाक्षरता याविषयी महिलांची धारणा नेमकी काय असते आणि त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल याविषयी? आपल्या घरातील सर्व सदस्यांचं आरोग्य जर सांभाळायचं असेल तर पाणी तर शुद्ध राहिले पाहिजे. बरोबर. पाणी शुद्ध असलं पाहिजे आणि पाण्याच्या मध्ये जे अशुद्धता कशामुळे होऊ शकते ती आपल्याला कशी दूर करता येईल त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, यासाठी माहिती जी आहे ती आपण सर्व जनमानसामध्ये माहिती करून दिली पाहिजे. यासाठी काही चळवळ करावी लागली, काही म्हणजे प्रबोधन करण्याची आवश्यकता पडली तर ती जरूर आपण केली पाहिजे. बरोबर. त्यासाठी तुम्ही असं प्रबोधनात्मक किंवा जलसाक्षरतेविषयी महिलांना मार्गदर्शन केलंय का? काही प्रक्षेत्रावरती आम्ही शेतकरी प्रशिक्षण वर्ग घेत आलो तर त्या ठिकाणी शेती करणाऱ्या महिलांशी आणि शेतकऱ्यांशी सुद्धा आम्ही अशा प्रकारे संवाद करत आलो आणि त्यातून आम्ही जे आहे ते पाणी कसं सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी कशा म्हणजे त्याची वॉटर क्वालिटी कशी आपल्याला गुणवत्ता आपल्याला टिकवता येईल या दृष्टीने पण त्यांना आम्ही माहिती देत आलेलो. मग प्रशिक्षणानंतर जेव्हा हे शेतकरी लोक काम करतात तेव्हा त्यांना ह्याचा नक्कीच फायदा होत असेल. तुम्हाला काय अनुभव आला? होतो ना, त्यांच्या तशा प्रतिक्रिया पण आम्हाला आलेल्या आहेत. अच्छा. आणि पाण्याचा पुनर्वापर वगैरे पण करण्याच्या दृष्टीने पण आम्ही त्यांना माहिती देतो. खूप चांगला विषय तुम्ही आता मांडलात की पाण्याचा पुनर्वापर, तर त्याविषयी थोडंसं सांगा. आता आपण घरामध्ये जरी आपण पाणी जे आहे ते बऱ्याच वेळेला वाया जातं. बरोबर.
वॉशिंग मशीन मधलं पाणी आपण वाया घालवतो. बरोबर. हे जे आता आपण पाणी वाया न घालवता त्याचा कसा परत वापर करता येईल या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. सर्वांना त्याची म्हणजे जाण दिली पाहिजे आपण, असं मला वाटतं. बरोबर आहे. कारण काय आहे ते छत्रपती संभाजीनगर मध्ये तरी काय आहे की 8 दिवसाला पाणी येतं म्हणून त्यामुळे काय करतात, साठवून ठेवतात घरामध्ये. आणि जेव्हा पाणी आलं की ते असलेलं पाणी सगळं साठवून देतात आणि पुन्हा मग पाणी भरतात. ताजं पाणी म्हणजे पाण्याचा अपव्ययच होतो ना एका. खरं, अगदी खरं आहे. हा अपव्यय आपण टाळायला पाहिजे. यासाठी आपल्याला जनजागृती करणं गरजेचं आहे. अगदी खरं आहे की महिलांची ही एक प्रवृत्ती असते की पाणी ताजं, ही एक संकल्पना त्यांच्या डोक्यात असते. पाणी काही तसं ताजं शिवाय असं काही नसतं. बरोबर आहे. फक्त शुद्ध असावं एवढं आपण काळजी घेतली पाहिजे. अगदी खरं आहे. आत्ताच आपण बोललो की पाण्याचा पुनर्वापर आणि त्याविषयी जागरूकता. त्याचप्रमाणे आता तुम्ही म्हणालात की पाणी शुद्ध हवं, मग त्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी? ते आता साधारणपणे सगळीकडे पाणी शुद्ध करूनच वापरावं. कुठलंही पाणी पित नाही आता सध्या. बरोबर. तर त्या दृष्टीने आता ते काही सगळ्यांना तेवढं माहिती आहे तरी पण जे आहे कुठे आता पाणीपुरी म्हणा हे म्हणा जेव्हा आपण खातो त्यावेळेला विचार करायला पाहिजे की खरं आपल्याला चांगलं पाणी मिळतंय नाही मिळतंय. मॅडम, सिंचन व्यवस्थापनात कौशल्यात वाढ होण्यासाठी तुम्ही जलशास्त्र आणि संगणक आणि सिंचन व्यवस्थापनाचा नेमका कसा वापर केला? मी पहिलं आपण सांगितलंय तसं सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकांची पाण्याची गरज सुद्धा शास्त्रीय पद्धतीने आपल्याला त्याची आकडेमोड करून आपल्याला काढता येते. अच्छा. आणि ती पाण्याची गरज कुठं कोणतं पीक वाढवलं जातं त्या दृष्टीने त्या शेताला कधी पाणी मिळेल, किती वाजता मिळेल, किती वाजता पाणी बंद होईल या दृष्टीने त्याचं वेळापत्रक आपल्याला शेतकऱ्यांना करून देणं आवश्यक असतं. त्याचे जे आहे ते अशा प्रकारचीच संगणक प्रणाली आम्ही आमच्या संस्थेमध्ये आम्ही विकसित केल्या. शेतकऱ्यांचा म्हणजे डेटाबेस, नंतर शेतकऱ्यांचं पाणीपत्रक आणि पाणीपट्टी आकारणीची बिलं वगैरे ती कशी करता येईल या दृष्टीने संगणक प्रणाली आमच्याकडे आम्ही विकसित केल्या आणि त्याचा वापर जो आहे तो सर्रास सगळीकडे केला जातो. आणि हेच आमचं यश आहे. ते उद्दिष्ट आम्ही पूर्ण केलेलं आहे त्या दृष्टीने. आणि लोकांनी त्याचं एक प्रकारे अप्रिशिएशनही केलं आणि ते वापरतात हेच त्याची पावती आहे आमच्या. बरोबर. याचा नेमका कसा फायदा या शेतकऱ्यांना झालाय? शेतकऱ्यांना फायदा तर म्हणजे कसा आहे, आता हे तुम्ही चांगला प्रश्न विचारला की हे जरी आम्ही आमच्या परीने सगळं काही करत असलो तर याची जाणीव शेतकऱ्यांना पण झाली पाहिजे. नक्कीच. त्यांनी प्रक्षेत्रावरती विमोचकाचं गेट उघडताना बंद करताना आता या ज्या संगणकाचं काम तर संगणक करेल पण प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी जी आहे प्रक्षेत्रावरती ती आपल्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यापासून पाटकऱ्यापासून सर्व स्तरावरील त्या वर्ग कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी त्याचा अवलंब केला पाहिजे. बरोबर. त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये आहे ना. अगदी कारण नाही तर हे एवढं करून काही उपयोग होणार नाही. नक्कीच. आता ही जी प्रणाली आहे तुम्ही म्हणालात की ती शेतकऱ्यांनी अवलंब तिचा केला पाहिजे. शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब समजा करायला सुरुवात केली आहे, मग त्याची देखभाल कशी करायला हवी? आपले जे विमोचक जे आहेत त्यांची स्थिती काय आहे, चाऱ्यांची परिस्थिती काय आहे, म्हणजे त्या चाऱ्या पण जर मधनं त्याचं दुरुस्तीची कामं वगैरे ती त्यांनी त्यांच्या स्तरावरती करून घ्यावं. सगळंच काही शासनाने करून दिलं पाहिजे बरोबर असं त्यांनी अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. ते आपल्या घरचंच काम आहे असं समजून त्यांनी ते चाऱ्या दुरुस्त करणे, विमोचकाची देखभाल करणे, व्यवस्थित ते होतात नाही, त्याला कधी ऑइल वगैरेची आवश्यकता लागली तर ती त्यांनी त्यांच्या स्तरावरती त्यांनी करायला पाहिजे. ते प्रवाह मापक जी आहेत पाणी मोजण्यासाठी बसवलेली आहेत, ते काही वाहत्या पाण्याला अडथळा म्हणून नाही बसवली आहेत, त्यांनी समजून घेतलं पाहिजे. ते अगदी खरं आहे. म्हणजे सहकार्याने आणि तुम्ही म्हणालात तसं की आपलं समजून करणं ही गोष्ट फार गरजेची आहे. पाणी ही एक अमूल्य अशी राष्ट्रीय संपत्ती आहे, तर त्याचं संवर्धन, संधारण आणि पाणी बचत याविषयी काय सांगाल? नक्कीच. पाणी ही अगदी अमूल्य संपदा आहे. बरोबर. कदाचित असं म्हणेल मी की सोन्यापेक्षाही ती जास्त महत्वाची आहे. अगदी खरं आहे. म्हणजे निसर्गाने जे दिलेले संसाधन आहे, हवा म्हणा, पाणी म्हणा, ही अत्यंत इतके महत्वाचे आहे जगण्यासाठी
अगदी की खरं. त्याचं मोल आपण असं ह्याच्यात करू शकत नाही. हं, पण ही नैसर्गिक संपदा जी आहे ती आपल्या वाढत्या लोकसंख्येप्रमाणे ते आता मर्यादित आहेत. बरोबर. आपली गरज तर वाढलेली आहे, हं, पण त्यामुळे आपण त्याचा कसा योग्य असा वापर करू, पुनर्वापर कसा करू, हं. या दृष्टीने आपण आपली पावलं आता उचलणं गरजेचं आहे ते. खरंय. आणि त्या बाबतीतच सगळीकडे प्रबोधन, जागरूकता ही झाली पाहिजे यावर. जे आपण शेतीसाठी किंवा रोजच्या वापरासाठी सुद्धा पाणी वापरतो, पण ते जपून वापरणं फार गरजेचं आहे. अगदी तर मग अगदी. त्याच्या बचतीसाठी म्हणून काय सांगाल? बचतीसाठी म्हणलं तर जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी, जर आपल्या जर घनमापन पद्धतीने पाणी पुरवठा जर शासनाने केला हं, तर बचत ही आपोआपच होणार ना. बरोबर. तर तशी आपल्या महाराष्ट्र सिंचन कायद्यामध्ये 1976 सालचा कायदा आहे, त्याच्यानंतर 2005चा कायदा आहे, हं. नंतर महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे त्यासाठी, हं, शासनाचं धोरण आहे हं. पाण्याविषयक. त्यानुसार आपली कामं ही झाली पाहिजे. बरोबर आहे. कसं असतं, काही वेळा काही ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात असतं आणि त्याचा वापर हवा तसा केला जातो आणि काही ठिकाणी पाण्याची कमतरता असते. मग ही जी दरी आहे ही कुठेतरी मिटायला हवी आहे. हा येस. हा जो गॅप आहे हां. तो आपल्याला जर पॅचअप करायचा हं, असेल हं. तर याच्यावरती एकच उपाय आहे, तो घनमापन पद्धतीने पाणी पुरवठा. म्हणजे अच्छा. पाणी मोजूनच घेतील लोक आणि मोजूनच बरोबर. वापरतील. बरोबर. अगदी आपण खरं. हा आपोआपच टाळला जाईल. हं, हं, हं. आजकाल आपण असं बघतो की ठिबक सिंचन पद्धतीने पाणी पिकाला द्या असं याकडे भर दिला जातो. तर त्याबद्दल आहे. काय सांगाल? बरोबर आहे. स्प्रिंकलर इरिगेशन, हो. ठिबक सिंचन वगैरे हं, याचा वापर प्रक्षेत्रावरती हा झाला पाहिजे. हं. पण त्याला लागणारं मेंटेनन्स जे आहे हां. त्याबद्दल जी आहे ती माहिती सर्वांना असणं गरजेचं आहे. हं, हं, कारण त्या नळ्या वगैरे ज्या असतात त्याच्यामध्ये माती वगैरे जाऊन बसली हं, तर ते काम करत नाही. मग काम करत नाही म्हणलं की ते काढून फेकून देतात लोक. हं, हं, हं. तर त्या दृष्टीने जे आहे ते जनमानसामध्ये त्याची जागरूकता झाली पाहिजे, सर्वांना माहिती झालं पाहिजे की बरोबर. कामाची गोष्ट आहे. बरोबर. पाणी वाचवण्याच्या दृष्टीने सगळं काही आवश्यक आहे, अगदी ते खरं. काही काढून टाकण्यासारखी गोष्ट नाहीये. हं, त्याला कसं आपल्याला चांगलं ठेवता येईल आणि त्याचा चांगला कसा वापर करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. अगदी खरं आहे. म्हणजे ज्या सोयी सुविधा दिल्या जातात त्यांचा योग्य वापर करणं, त्याची माहिती घेणं, त्या शिकून घेणं हो. हे खूप गरजेचं आहे. साधारण कसं आपली प्रवृत्ती अशी असती, हं, एखादी वस्तू आपल्याला कामाची नाही राहिली हं. आपण ती काढून रद्दी म्हणून फेकून देतो. पण बरोबर. ते तसं नसायला पाहिजे. हं, ज्याने कुणी ते बसवलं आहे हं. त्याचा काहीतरी उद्देश आहे त्यामागे, बरोबर. तो आपण समजला पाहिजे. तो हं, उद्देशच कळला नाही तर त्याचं महत्वही कळणार नाही. अगदी खरं आहे. मुळात आधी त्याची माहिती घेणं गरजेचं आहे. हाय. मॅडम, माहिती, शिक्षण आणि संवाद ह्या त्रिसूत्रींचा जलशास्त्र विभागात कसा उपयोग केला जातो? आता ज्या मी महाविद्यालयामध्ये, ग्रंथालयामध्ये जी काय आम्हाला माहिती मिळाली हं, आमच्या संस्थेमध्ये, हां, जी काही आम्ही अभ्यास केला हं, त्याचा जे प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही तो लोकांपर्यंत म्हणजे अधिकारी वर्गापर्यंत, जलसंपदा विभागातील यांच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही प्रशिक्षणाच्या मार्फत आम्ही करत राहिलो आणि करत राहणार होतो. बरोबर, अजूनही बरोबर. म्हणजे आमची तयारी आहे. आणि हे जे आहे म्हणजे याच्यामध्ये आमची जी काही माहिती आहे हं, ती आम्ही इतरांना सांगत आलेलो आहोत. बरोबर. आणि संवाद म्हणलं तर शेतकरी प्रशिक्षण वर्ग जे आम्ही घेत आलो हं, त्यामध्ये शेतकऱ्यांशी आणि महिलांशी विशेषतः त्यांच्याशी प्रत्यक्ष त्यांच्या भाषेमध्ये बोलून आम्ही त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करून त्यांनाही या बाबतीत माहिती देत आलेलो आहोत. अच्छा. तर मला वाटतं आमच्या सेवा कालावधीमध्ये आम्ही हेच सगळं केलेलं आहे. हं, हं, हं. आता एक चांगलं तुम्ही सांगितलं की त्यांच्या भाषेमध्ये तुम्ही त्यांच्याशी संवाद हो साधलात. हो अगदी अगदी आम्ही शेतकरी कुटुंबातलीच आहे त्याच्यामुळे मला बरोबर. भाषेचा काही तसा प्रॉब्लेम नाहीच आहे. तसा बरोबर, मी बरोबर. जमवूनच घेते कुठे. हां, हां. मग कसं होतं, एक आपलं समजून त्यांना सुद्धा ते आपुलकी वाटते त्याबद्दल त्यांच्या भाषेत बोलल्यामुळे. हो हो अगदी अगदी. बेलेवाडी 22वी सिंचन परिषद याविषयी काय सांगाल? इथे सिंचनाची कार्यक्षमता हे त्याचं थीम होतं. हं, छान झाला तो कार्यक्रम. अच्छा. हा पण जरा उकाडा जास्त होता आणि आता वयाचाही जरासा प्रश्न आहे. हां, हां, पण हां. एकूणच सिंचन परिषद खूप छान पार पडली आणि तिथं ते म्हणजे राधानगरी पासून जवळ बेलेवाडी, हं, तर त्यांनी ते जागा पण छान निवडली. अच्छा. आणि म्हणजे ते नेहमीप्रमाणेच सिंचन परिषद ही
चांगलीच होत असते. बरोबर. आणि आमचे जुने काही लोक आहेत मंडळी, त्यामुळे ते अगदी मनापासून त्यांचा त्यामध्ये सहभाग असतो. आणि याच्यावरती सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने विविध पैलूंवरती त्यामध्ये चर्चाही घडून येत असते नेहमीच. मुळात सिंचन परिषदांचा उद्देश काय असतो? सिंचन परिषदांचा उद्देश हा सिंचन व्यवस्थापनासंबंधीचं जे ज्ञान भांडार जे आहे ते जास्त हे इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. ते आपल्या मराठी भाषेमध्ये कसं त्याचा अनुवाद करून किंवा आपल्या पद्धतीने आपल्याला सर्व सामान्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल. बरोबर. आणि या दृष्टीने ही जी आपली चळवळ चाललेली आहे कृषी उत्पादनात भरघोस वाढ करून करण्याच्या दृष्टीने, तर त्या दृष्टीने आपल्याला काय काय करता येईल, काय आवश्यक आहे, कोणत्या विषयावर आपण लिहिलं तर जास्त चांगलं राहील याचा पाठपुरावा यामध्ये केला जातो. मॅडम, पिण्याचं पाणी, सिंचन वापर, औद्योगिक वापर आणि जलप्रदूषण याविषयी काय सांगाल? शासनाचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये प्रथम प्राधान्य जे आहे ते पिण्याच्या पाण्यासाठी दिलं गेलं पाहिजे, नंतर सिंचनाचं महत्व दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर औद्योगिक वापरासाठी पाणी दिलं गेलं पाहिजे असं शासनाचं धोरण आहे. आणि त्याप्रमाणे पाणीपट्ट्या ज्या आहेत त्या आता पाणीपट्टी कुणाकडनं जास्त वसूल होण्याची शक्यता असते, तर त्याचा मात्र उलटा क्रम होऊ शकतो. कारण औद्योगिक वापर करणारे लोक थोडे जास्त बिल देऊ शकतात. बरोबर. म्हणून पाणीपट्टी जास्त दराने लावली गेली पाहिजे. त्यानंतर सिंचनासाठी, कारण सिंचन प्रणालीचं आपल्याला सगळं दुरुस्तीची कामं वगैरे आपल्याला सांभाळावी लागतात, पूर्ण प्रशासन सांभाळावं लागतं. आणि त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी म्हणजे आपल्या गोरगरिबांनाही पाणी मिळालं पाहिजे. दैनंदिन गरज आहे. कमी दर जो आहे तो पिण्याच्या पाण्याचा असला पाहिजे. आणि जलप्रदूषणाच्या बाबतीत तर या बाबतीत तर ते वॉटर ट्रीटमेंट वगैरे त्या गोष्टी त्या केल्या जातातच. जलप्रदूषण जे आहे जो आहे तो हा विषय फार मोठा वेगळा आहे. कारण आपण ज्या नद्या आपल्या त्यांच्या ह्याच्याप्रमाणे भौगोलिक ह्याच्याप्रमाणे त्या वाहत असतात, पण आपण काय लोक आपली वस्ती जी आहे ते नद्यांच्या बाजूनेच करत आलो. बरोबर. आणि आपल्या घरातलं जे सांडपाणी जे आहे ते कुठे न सोडता सरळ नद्यांमध्ये सोडत आलो. त्यामुळे जे आहे ते जलप्रदूषण होत आलं. आणि आपलं जे आहे ते धार्मिक हे जे आहेत कार्यक्रम ते सुद्धा आपण त्या नदीकाठी करण्याची आपली प्रथा आहे. बरोबर. म्हणजे आपलं पूजेचं साहित्य निर्माल्य झालेलं सगळं नद्यांमध्ये कुठे आपल्या सिंचन प्रणालीच्या कालव्यांमध्ये ह्याच्यामध्ये टाकायची सवय आपल्याला पहिल्यापासून लागून गेली आहे. पुरं नाही पण आहे तसं ते अनवॉन्टेड गोष्टी असतात त्या होत राहतात. त्या कशा टाळता येईल, त्याला निर्बंध कसा लावता येईल त्यासाठी आपण उपाययोजना केली पाहिजे. पाणी प्रदूषित होणारच नाही यासाठी आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. आणि आता जसं आपण म्हटलं तसं की निर्माल्य वगैरे जे आहे ते आपण त्याचं खतही करू शकतो. हो ना. अगदी हे ओला कचरा सुका कचरा वेगळा करून म्हणजे त्याचं पोषखत कसं करता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. निर्माल्य झालेलं पण कुठेतरी जमिनीमध्ये गाडलं पाहिजे. अगदी खरंय. पाण्यात सोडण्याच्या ऐवजी त्यासाठी आपण विचार केला पाहिजे. जसं की काही काळाची गरज झालेली आता लोकसंख्या वाढलेली आहे, सगळीकडेच प्रदूषणाचा अडचण आलेली आहे. वाढत्या प्लास्टिकच्या वापरामुळे सुद्धा जलप्रदूषणाची समस्या आज उद्भवलेली आहे. हो अगदी खरंय. प्लास्टिकचा वापर हा यूज अँड थ्रोच्या कन्सेप्टमुळे आलेला आहे. बरोबर. आपल्या घरातली भांडी वगैरे घासण्याचा कंटाळा त्यापेक्षा म्हणजे आणायचे आपले यूज अँड थ्रो आले आणि फेकायचे कुठे, त्याच्यातून कचरा वाढत जातो. ते आपण सगळं बंद केलं पाहिजे. खरंय. खाद्यपदार्थ किंवा जे असेल ते खाल्ल्यानंतर रॅपर्स इथे तिथे टाकून देणं आणि मग पावसात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते सगळं पाण्याच्या मार्फत नदी आणि समुद्राकडे जाऊन मिळतं आणि अर्थातच त्यामुळे मोठं जलप्रदूषण होतं. अगदी खरंय. त्याची जी विल्हेवाट जी आहे योग्य त्या पद्धतीनेच झाली पाहिजे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मॅडम, छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी कोणती सिंचन धोरणं आखली होती? छत्रपती शाहू महाराजांचं जे म्हणलं तर आपण ते एक मोठे समाजसुधारक तर होतेच, बरोबर, पण या निसर्ग संपदा ज्या आहेत जलस्रोत जे आहेत त्या बाबतीत गांभीर्य जे आहे ते त्यांनी 100 वर्षापूर्वीच ओळखलं होतं असं
म्हणावं लागेल. त्यांनी राधानगरी सारखा प्रकल्प बांधला. त्यांनी त्यांच्या संस्थानामधल्या विहिरींचं सर्वेक्षण केलं आणि त्यांचं जे आहे ते दुरुस्तींची डागडुजीची कामं वगैरे सुद्धा त्यांनी करवून घेतली. आणि विशेष म्हणजे सिंचन खात्याची स्थापना त्यांनी स्वतः केली त्यावेळेला. आणि त्यांचा जीवन कालावधी पाहिला तर फार कमी आहे तसं म्हणलं तर. आणि अशा इतक्या अल्पशा कालावधीमध्ये जर त्यांनी एवढं मोठं कार्य केलं असेल तर आपल्यालाही त्या बाबतीत आपला थोडासा खालीचा वाटा आपण उचलायला काही हरकत नाही. अगदी खरं आहे. सिंचन क्षेत्रातील लोक चळवळीसाठी सेवानिवृत्त अभियंते आणि माजी विद्यार्थी काय करू शकतात? म्हणजे त्यांच्यासाठी संधी, जबाबदारी आणि सामाजिक दायित्व म्हणून काय करू शकतात? त्यामध्ये आम्ही आलो. बरोबर. माजी विद्यार्थी पण आहोत आणि सेवानिवृत्त पण आहोत. बरोबर. तर आता याच्यामध्ये करण्याची इच्छा तर खूप असते, कारण आपण जरी ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या ठिकाणचं आपण हे विसरू शकत नाही. आपण जरी रिटायर झालो, आपण जरी घरी असलो तरी कुठेतरी रात्री झोपेतून जाग आली तरी आपल्याला असं आपण कुठेतरी लेक्चर देतोय, आपण कुठेतरी काम करतोय ते असं आपल्याला दिसत असतं. पण या दृष्टीने थोड्याशा काही आपल्या कौटुंबिक म्हणा, शारीरिक म्हणा, काय ज्या मर्यादा आपल्याला ह्या निश्चितच येतात. आणि कसं आहे ते शेवटी सेवानिवृत्त म्हणलं की एकूण सामाजिक किंवा ज्या ठिकाणी आपण काम केलेलं असेल त्या ठिकाणी आपण बाकी इतर जे स्टाफ असतात ना, जे आजचे आहे त्यांचा एक विचार असा असतो, आता काय झाले रिटायर यांना काय, पण त्यांचा अनुभव खूप मोठा असतो. बरोबर आहे. त्याचा नक्कीच या नवीन पिढीने वापर केला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि त्यामुळे त्यांना आमची कधीही तयारी आहे त्यांना मार्गदर्शन करायची. अगदी. आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की सिंचन परिषदा ज्या असतात त्याच्यामध्ये जे अनेक माहितीचं भांडार आहे या संबंधीचं की जे इंग्रजीमध्ये आहे तर त्याचं भाषांतर करणं ही सुद्धा मला वाटतं जबाबदारी मोठी आहे. आणि अशी तुमच्यासारखी सेवानिवृत्त किंवा माजी विद्यार्थी हे नक्कीच करू शकतात. अगदी अगदी खरंय. यासाठी जे काय करता येईल ते मी करतच राहणार आहे. माझ्यासाठी एवढं सांगते, पण माझ्याप्रमाणे इतरांनी तसं करावं असं मला वाटतं. मॅडम, या संदर्भात तुम्ही काही तांत्रिक लेख किंवा कविता हे सुद्धा लिहित असता, तर त्याबद्दल थोडक्यात सांगा. तांत्रिक लेख तर माझे खूप जरा तांत्रिक विषयावरती आहे, पण एक कविता माझी म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत जी आहे. अच्छा. त्या कवितेचं नाव आहे नारी शक्ती. मातेच्या संस्कारांनी पुत्र होतो प्रबळ, मातेच्या संस्कारांनी पुत्र होतो प्रबळ, तरीही पुत्राची माताच सावी दुर्बळ. महान ताऱ्याच्या मागेही नारीचेच बळ, महान ताऱ्यांच्या मागेही नारीचेच बळ, त्यागमूर्ती भोळी आणि मन तिचे निर्मळ. स्पर्धेच्या मार्गावर काढता पुढे तिने पळ, स्पर्धेच्या मार्गावर काढता पुढे तिने पळ, ठेवा जरा तिच्या परिश्रमाची तळमळ. अहो अबला शब्दाचा डोक्यातून काढा आता मळ, अहो अबला शब्दाचा डोक्यातून काढा आता मळ, खिलाडू वृत्तीने दाखवा थोडी तरी तळमळ. आळ घालून नसताना पुरावा सबळ, आळ घालून नसताना पुरावा सबळ, संस्कृतीचं फूळ घेऊन मांडू नका छळ, अन्यायाची दाबू नका पुन्हा पुन्हा कळ, अन्यायाची दाबू नका पुन्हा पुन्हा कळ, संचारेल तिच्यातही नारी शक्तीचे बळ. मस्त, खूपच छान. मी आमच्या समाजाची, धनगर समाजाची आहे मी. तर पहिली अभियंता महिला अभियंता म्हणलं. अरे वा. असं म्हणलं तर काही होणार नाही माझ्या माहितीप्रमाणे. अच्छा. तर ते आहे की आता समाजामध्ये कसं आहे, पहिले जे होतात त्यांना त्याप्रमाणे संघर्ष करावा लागतो. खरंय. संघर्ष तर झालेलाच आहे तसा. त्या दृष्टीने एक नमूद करणं मला गरजेचं वाटतं या ठिकाणी. तर श्रोते हो, आज आपण छत्रपती संभाजीनगर इथल्या जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेतील सेवानिवृत्त प्राध्यापिका मंगल देवरोरू भोजने यांच्याशी आज आपण संवाद साधला होता. आणि सिंचन व्यवस्थापनातील संगणकाच्या वापराचं महत्त्व तसंच एकूणच सिंचन व्यवस्थापन याविषयी त्यांनी खूप छान माहिती आपल्या सर्व श्रोत्यांना दिलेली आहे. तर मॅडम, तुम्ही ही जी सर्व उपयुक्त अशी माहिती सर्वांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य